आज सोनियाचा दिनो नबी अमृताचे गुण। खरं तर एका डोळ्यात आसू आहे, एका डोळ्यात हसू आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या या सगळ्या मित्र परिवारांचं एक नाळ आणि नातं कुठलं असेल तर ते हे शिवाजी विद्यापीठ। शाहूंच्या नगरीमध्ये आल्याच्या नंतर एक समाधान वाटतं की आपण खूप चांगला विचार घेऊन हा विचार तरुणांच्या कवितांच्या माध्यमातून आपण पुढे पोहोचवण्याचं काम करणार आहोत। ऊर्जा मैत्री परिवार हा अनेक वर्षांपासून एक शिवाजी विद्यापीठातील मित्रांचा समूह म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि असंच काम पुढं चालत राहावं यासाठी एक वर्षभरातून एक स्नेह मेळावा म्हणून आपण हे काव्यांगणाचं निमित्त ठेवून एक आयोजन करत असतो। पण शिवाजी विद्यापीठातून शिकून विविध प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असणारे सगळे मित्रपरिवार आज काव्यांगणच्या निमित्त आम्हा सगळ्यांना भेटतोय, याचा खूप आनंद आहे। खूप आनंद होत आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये जसं इंद्रधनुष्य बरसतो त्या पद्धतीनं आज कवितेंची बरसात होणार आहे। ऊर्जा मैत्री परिवाराच्या वतीनं महाराष्ट्रभर पसरलेला आमचा मित्रांचा समुदाय आज काव्यांगणच्या निमित्तानं स्नेह संमेलनासाठी एकत्र येतोय, हे खूप आनंदाची गोष्ट आहे। एकत्र येऊन एक एक पान जर का उचलून आपण बाजूला ठेवू शकलो, आपण अखंड जग सुंदर बनवू शकतो का, स्वच्छ बनवू शकतो का मला माहित नाही, पण आपण एक गोष्ट नक्की करू शकतो, आपण ज्या जागेवरती बसणार आहोत ना ती जागा आपण स्वच्छ, हे आपल्या हातात नक्की आहे। खरं तर हा जो अट्टहास आहे तो फक्त इतक्या या साध्या गोष्टीसाठी। त्याचं कारण असं की बऱ्याच अंशी मला या सभागृहामध्ये नवोदित मुलं दिसत आहेत। सरांच्याकडं या सगळ्या मान्यवरांशी जेव्हा हितगुज साधत असतो तेव्हा काही गोष्टी प्रकर्षानं जाणवतात। आजूबाजूला व्यवस्थेचे प्रवाह इतके प्रबळ पद्धतीनं धावायला लागलेत। तुमचा मनोदय असो अथवा नसो, तुम्हाला जर तो प्रवाह ओळखता नाही आला तर तुम्हाला त्या प्रवाहाला शरणच जावं लागेल। अशा काळात स्वतःची उत्तरं निर्माण करण्याचं सामर्थ्य इथल्या युवकांच्या मनामध्ये तयार व्हायला पाहिजे। याच्यासाठी ही छोटेखानी चळवळ निर्माण करण्याचा छोटासा अगदी अल्पसा प्रयत्न आहे। हातातल्या राजदंडाचा वापर रयतेच्या दमण्यासाठी करणारे अनेक राजे या मातीने बघितले, पण या राजदंडाचा वापर लोकांच्या कल्याणासाठी करणारा आभाळा एवढा राजा जर कोण असेल तर ते छत्रपती शाहू महाराज आहेत। लोकराजा ऊर्जा मैत्री परिवारातल्या सर्व सदस्यांना विनंती करतोय की छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी। लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराच्या सर्व सदस्यांना विनंती करतोय की व्यासपीठावरती आपण यावे। बाहेर व्यासपीठाच्या काही आहेत, काही समोर बसलेले आहेत, उठाच आहेत। लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचे सर्व सदस्य जे आहेत त्यांनी व्यासपीठावरती यायचंय आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। ज्या अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा आहेत त्या सगळ्यांचा नायनाट झाला पाहिजे। यासाठी म्हणून ही सतत ही जी ज्योत आहे ती तेवत राहिली पाहिजे। त्या उद्देशाने त्या आजच्या काव्यांगण 2024 दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे। छातीत निर्भय श्वास दे, साथीस कणकर हात दे, उत्तारणाऱ्या संकटांना खेचणारे
शाहूराजानं अशा असंख्य मानवाच्या भोवती उत्कारणाऱ्या संकटांना ठेचणारी उपायांची मालिका आपल्या समोर नेहमी दिलेली आहे. फरक फक्त एवढा आहे की आपल्याला कदाचित त्याचा विसर पडला असेल. सर्व सभागृहातल्या श्रोत्यांना मनपूर्वक अशी विनंती आहे की एकदा टाळ्याच्या गजरामध्ये उद्घाटन संपन्न करूयात. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आसन असावा. निष्ठावंत सदस्य माननीय विशाल पाटील यांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी आपलं प्रास्ताविक व्यक्त करावं. नमस्कार. आयुष्याने एक टोकदार भाला ठेवला काळजावर माझ्या. आयुष्याने एक टोकदार भाला ठेवला काळजावर माझ्या. तेव्हा रक्ताचे ओघ ठिपकत आला. तेव्हा रक्ताचा ओघ ठिपकत आला आणि वाहू लागला ओळी ओळींमधून. नमुने पाठवले गेले प्रयोगशाळेमध्ये. नमुने पाठवले गेले प्रयोगशाळेमध्ये. सूक्ष्मदर्शिकाखाली रक्ताचा थेंब पाहताना साहित्यातील डॉक्टर म्हणाले, अरे ही तर कविता आहे. असे असंख्य आयुष्याचे टोकदार भाले आपल्या काळजावर ठेवून जे आपल्या या शब्दांमागे अक्षरामागे रक्त पेरतात व इथले तख्तही उलटून टाकण्याची त्यांची ताकद असते, असे महाराष्ट्रातील सर्व मान्यवर कवी, त्या कवींचं हे काव्य संमेलन म्हणजे काव्यांगण 2024. मी लोकराजा ऊर्जा परिवाराचा सदस्य विशाल पाटील या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार आयोजित काव्यांगण 2024 या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या कार्यक्रमाचे निमंत्रित सर्व कवी कवयित्री ज्यांच्या भक्कम आर्थिक आधारावर हा कार्यक्रम उभा राहतोय, नेटकं नियोजन संपन्न होते, ते सर्व या कार्यक्रमाचे प्रायोजक, ज्यांची रसिकता आम्हाला अजून अधिक उत्तमोत्तम करण्यास प्रेरित करते, ते सर्व आपण रसिक. हा कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार बंधू भगिनी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोकराजा ऊर्जा परिवाराचे ऊर्जावान सदस्य, या सर्वांचं या कार्यक्रमात मी सहर्ष स्वागत करतोय. लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार मैत्रीच्या अतूट नात्यामध्ये एकसंध झालेला हा परिवार. या परिवाराचा नेमका विचार काय, या परिवाराचा नेमका संस्थापक कोण आणि या परिवाराची नेमकी दिशा काय, याचा उहापोह मी माझ्या प्रास्ताविकेत करण्याचा प्रयत्न करतोय. सध्या आपण 21व्या शतकामध्ये 21व्या शतकाच्या उत्तरार्धातून मध्यावधीकडे वाटचाल करतोय आणि असं म्हटलं जाते की 21वं शतक हे बदलांचं शतक आहे. नथिंग इज परमनंट हिअर एक्सेप्ट चेंज, अशी त्याची ख्याती आहे. आणि हा बदल सर्वव्यापी सर्वस्पर्शी आहे. लोकांचे आचार विचार, समाजाची क्रिया प्रतिक्रिया, शासकांची शासन पद्धती आणि लोकशाहीची मूलभूत व्याख्या सुद्धा इथं बदलली जाते. आज भारतामध्ये पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात पुरोगामी विचारांचा जन्म आणि पुरोगामी विचारांचा गाभा असलेलं कोल्हापूर, या कोल्हापूरमध्येच शाहूंचा, फुलेंचा, आंबेडकरांचा समतेचा वसा, समतेचा वारसा, पुरोगामी विचार कुठेतरी क्षीण होतोय का काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि ह्यामुळे बदलत चाललेला हा काळ, अस्वस्थ झालेला वर्तमान आणि हे सगळं अवतीभोवती घडत असताना विद्यापीठामध्ये विविध विभागांमध्ये संशोधन करणारे, PhD करणारे, पोस्ट ग्रॅज्युएट करणारे, आपल्या या विद्यापीठामध्ये स्पर्धा परीक्षा करणारे, MPSC UPSC करणारे, राज्यघटना वाचणारे तरुण अस्वस्थ झाले नसते तरच नवल. पण ही अस्वस्थता दुहेरी होती. ह्या तरुणांपुढे 2 आव्हानं होती. एक आव्हान होतं की ज्या मायबाप आईबापानं खेड्यापाड्यातून आपल्याला खर्च करून इथं पाठवले, त्या आईबापांना, त्या कुटुंबाला आर्थिक स्तरावर स्वावलंबन बनवणे. आणि दुसरं आव्हान होतं ते म्हणजे ह्या बदलत्या अस्वस्थ काळामध्ये ह्या बदलत्या काळाला उत्तर देणं, समाजाप्रती जबाबदार असणं. हे दुहेरी आव्हान तो पेलवत होता, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्याला उत्तर सापडलं का? तर नाही, त्याला उत्तर सापडलं नाही, कारण तो एकजूट नव्हता, त्याचा आवाज क्षीण होता. मग ह्या तरुणांच्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी बदल करायचा असेल तर आपल्याला एकजूट झाली पाहिजे, समविचारी मित्रांची मोट बांधली पाहिजे, वज्रमूठ बांधली पाहिजे, समविचारी मित्रांची मोट बांधली पाहिजे. आणि त्यातून निर्माण झाला हा लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचा सदस्य हा ग्रुप. ज्यावेळी आम्ही एकत्र आलो, ह्या मैत्रीच्या नात्यामध्ये आम्ही एकमेकांच्या नात्यामध्ये घट्ट विणलो गेलो आणि छोटे मोठे प्रयोग करत गेलो. मी 1-2 मिनिटाचा पॉज घेतोय. ज्यावेळी आम्ही एकत्र आलो
त्यावेळी विविध प्रयोग करत गेलो. मग विद्यापीठामध्ये असताना ज्या ज्यावेळी रक्तदान शिबिर असेल त्या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेणं, विविध लोकचळवळीमध्ये सहभाग नोंदवणं, त्यानंतर खासबाग बचाव मोहिमेमध्ये भाग घेणं आणि हे प्रयोग करत करत आमचे विचारही समृद्ध होत गेले, आमचे अनुभवही समृद्ध होत गेले आणि आमची मैत्रीही समृद्ध होत गेली. आणि मग आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर एक विचारांना ठोस दिशा मिळाली पाहिजे म्हणून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जे जे तरुण आमच्या संपर्कात होते, जे जे युवक आमच्या संपर्कात होते, जे जे अधिकारी झाले, जे येथे होते, त्यांना एकत्र घेऊन आम्ही समविचारांची मोठ बांधली. आणि म्हणून मला म्हणावं असं वाटतंय की शाहू महाराजांचा समतेचा विचार हाच या परिवाराचा संस्थापक आहे. आंबेडकरांचा मानवतावादी दृष्टिकोन हाच या परिवाराचा दृष्टिकोन आहे. आणि गौतम बुद्धांचा बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्रच आमच्या परिवाराचा दिशा आहे. आज या परिवारामध्ये कवी, कवयित्री, विचारवंत, प्राध्यापक, प्रबोधनकार, शाहीर, विविध शासकीय विभागामध्ये सेवा बजावणारे, सक्षमपणे सेवा बजावणारे विविध शासकीय अधिकारी, सेवक, स्वतःच्या हिमतीवर उद्योग निर्माण करून रोजगार पुरवणारे उद्योजक, विद्यापीठाच्या विविध विभागामध्ये संशोधन करणारे, PhD करणारे, पोस्ट ग्रॅज्युएट करणारे सर्व विद्यार्थी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MPSC आणि UPSC करणारा, त्यामध्ये चांगला अधिकारी बनण्यासाठी प्रयत्न करणारा असा 250 ते 300 जणांचा समूह आमच्याबरोबर काम करतोय. ही आज आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यामध्ये कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रात लिलया वावरणारे छत्रपती शाहूंचे मावळे आहेत, जे मैत्रीच्या नात्यामध्ये अतूट आणि त्या घट्ट नात्यामध्ये विणलेले आहेत, जे एकमेकांच्या सुखदुःखाला एकमेकांच्या पाठीशी उभं राहतात. फक्त पाठीशी उभं राहत नाहीत तर तो जो अडचणीत असेल त्याला उभं करण्याचं काम करतात. म्हणून कवी अनंत राऊताच्या 2022च्या काव्य संमेलनात ह्याच मंचावर सादर झालेल्या 2 ओळी मला सुचतात की सोबतीने संपवू अंधार मित्रा, सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनांचाही करू शृंगार मित्रा. असे मित्रासाठी पडत्या काळामध्ये त्या काळाला पाडून त्या काळाच्या छाताडा उभे राहणारे मित्र जोपर्यंत आहेत तोपर्यंत आम्ही असे असंख्य कार्यक्रम घेऊ हा विश्वास आमच्या मनामध्ये वाटतो आम्हाला. आता ही मंडळी एकत्र आली, आमच्या परिवाराची दिशा स्पष्ट झाली. मग आम्ही जेव्हा CPRला रक्ताचा तुटवडा भासतो, साधारण 9 ऑगस्ट क्रांती दिन हा काळ थोडासा संक्रमणाचा असतो, तर त्यावेळी 300 पेक्षा जास्त बॅग कलेक्ट होणारं छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर घेतो. 2019 किंवा 2021चा महापूर असो, त्या महापुरामध्ये व्हाईट आर्मी सोबत पुढाकार घेणारे हे आमचे ऊर्जाचे सदस्य. आरती पाटील म्हणून आज आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन पट्टू आहे, ती खेळाडू आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर. ज्यावेळी तिचा सुरुवातीचा काळ होता त्या सुरुवातीच्या काळामध्ये पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी तिला आर्थिक पाठबळ देणारा हा परिवार म्हणजे ऊर्जा परिवार. आज ती पॅरा बॅडमिंटनमध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे तिनं. व्हाईट आर्मीचा जवान आहे, तो आपल्या ग्रुपच्या संपर्कात होता, तो सगळीकडे तत्पर होता सगळ्यांना मदत पुरवायला. पण एका पावसाळ्यामध्ये त्याचं स्वतःचं घर कोसळलं, तर त्याला छत उभा करण्यासाठी पुढाकार घेणारा हा ऊर्जा मित्र परिवार होता. इर्शादवाडी दुर्घटना असो, त्या इर्शादवाडी दुर्घटनेमध्ये तिथं मदत करण्यात जाण्यासाठी उभं राहणारा हा ऊर्जा परिवार मित्र होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोनाची साथ आपण अनुभवली, अत्यंत वाईट काळ. या काळामध्ये समाज आणि प्रशासन यांच्यामधील दुवा बनला तो लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार. पण याच्याही पुढे जाऊन ज्यावेळी आम्ही सगळे एकत्र येत होतो, तर याच्याही पुढे जाऊन छत्रपती शाहूंच्या कर्मभूमीमध्ये छत्रपती शाहूंचा पुरोगामी विचार फक्त जतन करणे नव्हे, तर तो संवर्धन करण्यासाठी अव्याहतपणे निरंतरपणे काही चालणारा कार्यक्रम आम्ही शोधला कोल्हापूरमध्ये, ही काव्यांगण. आणि त्या कल्पनेतून जन्म झाला ह्या कार्यक्रमाचा काव्यांगण. आता काव्यांगणचं नियोजन करत असताना प्रायोजन, आयोजन, नियोजन आणि मंचाची उभारणी या पातळीवर लोकराजा ऊर्जा परिवाराचे बरेचसे सदस्य अहोरात्र झटत असतात. आमचे लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचे विविध सदस्य विविध विभागामध्ये काम करतात. ते काम करत असताना त्यांच्या माध्यमातून आज हा चांगला नेटका कार्यक्रम उभा राहतोय. त्यामध्ये अत्यंत नाव घ्यायला आनंद होतोय की दयानंद निकाडे जो MPSCची परीक्षाची तयारी करतोय, पण त्याची व्हिडिओग्राफी चांगली आहे. आज त्याच्या वेळ, त्याचा कष्ट आणि त्याची कलात्मकता याचा त्रिवेणी संगम म्हणजे आज काव्यांगण 2024चे जे प्रोमो व्हिडिओ गाजतायत त्या सगळ्यांचं प्रोमो व्हिडिओचं शूटिंग हे दयानं केले.
आज शिवाजी विद्यापीठाच्या आमच्या या ऊर्जा मैत्री परिवाराच्या माहेरात कार्यक्रम घेताना शिवाजी विद्यापीठामध्ये ज्या काही प्रशासकीय गोष्टी आहेत त्यांच्या परमिशन घेणे असेल किंवा त्यांचं हॉलचं स्वच्छता किंवा ते हॉल मिळवणे या सगळं काम करण्यासाठी आमचा पैलवान पत्रकार मित्र मतीन शेख आम्हाला मदतीला येतो. हा सुंदर मंच आपल्यासमोर उभा आहे. त्या सुंदर मंचाची उभारणी अनिल पाटील, शैलेश चांदूरकर, सारंगदादा, प्राध्यापक राम चव्हाण, आमचा MSCB मध्ये काम करणारा सरदार पाटील, पैलवान रणजित चौगले, आमच्या कोर्टामध्ये सक्षम काम करणारे गोपाळ गुरव, जितकी नावं घ्यावी तितकी कमी आहेत. या सर्वांचं सहकार्य, या सर्वांचं अविरत कष्ट हा देखणा मंच उभा करण्यासाठी आम्हाला मिळाला. हा कार्यक्रम शोधण्यासाठी उभा करण्यासाठी ज्यांचं महत्त्वाचं योगदान असतं ते प्रायोजक शोधण्यासाठी सुद्धा आम्ही 2 अटी ठेवल्या होत्या की तो प्रायोजक फक्त आर्थिक मदत करणारा नसावा तर भविष्य काळात तो आमचा घटक असावा. आणि हे आमचा नियम आम्हाला सत्यात उतरताना दिसला. आमच्या मागच्या वेळेच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक मान्य सर्जेराव पाटील, गोल्डन फ्युचर केअर प्रायव्हेट लिमिटेड, मान्य धनंजय पाटील, साईराज मशिनरी, शेखर लोंडे, विजय आवळेकर, हे सगळे यावर्षी आमच्या काव्यांगणचे प्रायोजक नाहीत तर आमच्या काव्यांगणचे ऊर्जा मैत्रीचे घटक म्हणून उपस्थित आहेत. याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. आणि मग हा सगळा प्रवास छत्रपती शाहूंच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांना केंद्रित ठेवून आम्ही करण्यासाठी हा मंच उभा केला आहे. मग काव्यांगण म्हणजे नेमकं काय? काव्यांगण म्हणजे फक्त नेमकी कविता नव्हे. काव्यांगण म्हणजे त्या कवितेतला आशय, त्या कवितेचा अर्थ समाजामध्ये ठोस पोहोचवण्यासाठी एक मुक्त विचारमंच म्हणजे काव्यांगण. काव्यांगण म्हणजे फक्त काव्य संमेलन नव्हे, हे संमेलन आहे विचारांचं, हे संमेलन आहे मित्रांचं, हे संमेलन आहे मैत्रीतल्या विश्वासाचं. आणि म्हणून या ऊर्जा परिवारानं पाहिलेलं स्वप्न आणि या काव्यांगांच्या रूपानं सत्यात येते. त्यासाठी मी रचलेले 1-2 ओळी सादर करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. सिद्धतेस जगी या ध्यास नवा घ्यावा, सिद्धतेस जगी या ध्यास नवा घ्यावा, तेजोमय बुद्धीस कष्टाचा लेप द्यावा, स्वप्नातल्या ध्येयांचा स्वप्नीच का वेध घ्यावा, हृदयातल्या ध्येयाचा जगी ठाव घ्यावा. नाही जगी कमी या घामाच्या भाकरीला, नाही जगी कमी या घामाच्या भाकरीला, ना स्वाभिमानी जगण्याला ना कष्टाच्या चाकरीला, संपतील जगी जरी या मार्ग चालण्याचे ऊर्जा, संपतील जगी जरी या मार्ग चालण्याचे, शोधशील तूच रे राजपथ नवे यशाचे, चालतील तुझ्या वाटेने न वांकुर उमलावयाला, देशील वेलींचा आधार तू शिखरांस गाठावयाला, देशील वेलींचा आधार तू शिखरांस गाठावयाला. आम्ही काव्यांगण घेतोय ते नवीन लोक, नवीन विचारवंत, नवीन अभ्यासक, नवीन उद्योजक आमच्या या ग्रुपशी, आमच्या या विचाराशी कनेक्टेड व्हावेत, मिळून राहावेत आणि इथून पुढं अत्यंत चांगलं काम आमच्याही हातून होत राहू, तुमच्याही हातून होत राहू या सदिच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचा प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद विशाल. यानंतर मान्यवरांचा सत्कार. वेळेचं भान आम्ही सगळेजण पाळतोय, फक्त नावात ऊर्जा असल्यामुळे उत्साह थोडा अधिक आहे याचा आम्हा सर्वांना भान आहे. यानंतर मान्यवरांच्या स्वागत समारंभाकडे आम्ही वळतोय. ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांचं स्वागत सर्वप्रथम संपन्न होते. मी विनंती करतोय आमच्या परिवाराचे सदस्य युवराज औंधकर आणि प्रसाद झोरे यांना की आपण सन्मान चिन्ह आणि पुस्तक भेट देऊन मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करावं. युवराज औंधकर आणि प्रसाद झोरे. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत आदरणीय लवटे सर. आमच्या परवानगीला मान देऊन तात्काळ सरांनी होकार दिला आणि काहीतरी नवं जिथं घडतं आहे, मुलं जिथं धडपड करतायत त्यांच्या पाठीशी सदैव मी आहेच असा आशीर्वाद ज्यांनी आम्हाला दिला ते आदरणीय लवटे सर. या उद्घाटन समारंभाच्या उद्घाटक ज्येष्ठ लेखिका आणि अनुवादिका डॉक्टर माया पंडित नारकर मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतोय ऊर्जा मैत्री परिवाराचे सदस्य उत्तम पवार यांना. या उद्घाटन समारंभाच्या उद्घाटक माया पंडित मॅडम यांचं स्वागत उत्तम पवार यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर यांचं स्वागत करण्यासाठी निमंत्रित करतोय अक्षय कदम आणि तुषार हसूरकर यांना.
अक्षय कदम, तुषार हसूरकर, समीरसिंह साळवे साहेब यांचं स्वागत, मोईन शिकलगार आणि अनिकेत मोरे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख प्रायोजक म्हणून लाभलेले युवा उद्योजक समोसेकर म्हणजे विजय आळवेकर यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. पैलवान अमर पाटील खंडाई आणि योगेश उमरानी यांना. यानंतर ज्या वारसा माहितीपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ते या कोल्हापूरचे सुपुत्र आणि कोल्हापूरचा मर्दानी खेळ ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचवला ते माननीय सचिन सूर्यवंशी यांचं स्वागत निवास पाटील यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. यानंतर यश टूर्स अँड ट्रॅव्हल्स माननीय प्रमोद कसबले यांनी प्रायोजक म्हणून मोठं योगदान या कार्यक्रमासाठी दिलं, त्यांचं स्वागत निवास पाटील यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. माननीय सतीश पानार यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. सतीश पानार या उपस्थित झालेले आहेत. मी राम चव्हाण यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. किरण कुमार साळुंके, खरं तर ऊर्जा परिवारासाठी एक मार्गदर्शक हात म्हणून नेहमी ते आमच्या पाठीशी उभा असतात. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सभागृहातल्या सर्वांना विनंती आहे की आपण जोरात काव्यांगण 2024 या कार्यक्रमासाठी ज्यांचं बहुमोल असं सहकार्य लाभलेलं आहे ते या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व असणारे माननीय संदीप यादव सर यांना मी विनंती करतो. अश्वमेध टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोल्हापूर माननीय संदीप यादव सर यांनी काव्य मंचावरती येऊन त्यांचा सत्कार करतायत. आमच्या काव्यांगणचे सदस्य स्थापत्य अभियंता माननीय निखिल झोरे सर, माननीय संदीप यादव सर, अश्वमेध टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोल्हापूर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. या सत्कारानंतर प्रयोदी सोशल अँड कल्चरल फाउंडेशन कोल्हापूरचे आपल्या सर्वांना परिचित असणारे विद्यापीठातील अनेक उपक्रमांचे निर्माते माननीय प्रवीण कोडोलीकर सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. प्राध्यापक राम चव्हाण यांना विनंती करतो की आदरणीय कोडोलीकर सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. यानंतर निमंत्रित कवींचा एक छोटा स्वागत समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे. मान्य नारायण पुरी या काव्यांगण 2024चे निमंत्रित कवी नांदेडवरून या ठिकाणी उपस्थित असणारे मी विनंती करतोय डॉक्टर सुनील कुमार लवटे सर, आपण आपल्या हस्ते निमंत्रित कवी नारायण पुरी यांचा सन्मान करावा. आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांच्या हस्ते नारायण पुरी यांचा सन्मान होतो. यामिनी दळवी मुंबई यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. या उद्घाटन समारंभाच्या उद्घाटक डॉक्टर माया पंडित मॅडम यांना मी विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. आपल्या कवितेनं अंबाजोगाईवरून या ठिकाणी उपस्थित झालेला मान्य अविनाश भारती यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. या समारंभाचे प्रमुख पाहुणे मराठी विभागाचे विभाग प्रमुख गुरुवर्य प्राध्यापक नंदकुमार मोरे सर यांच्या हस्ते अविनाशचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी विनंती करतोय नितीन जाधव यांना की आपण व्यासपीठावरती यावं. मी विनंती करतोय माननीय समीरसिंह साळवे साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते
नितीन जाधव यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान करावा. सोलापूर मोहोळवरून आपल्यासाठी आलेला हा आपला निमंत्रित कवी एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. हे सगळे कवी महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातून आपल्यापर्यंत आपली रचना सादर करण्यासाठी आलेले आहेत. पण कोल्हापूरच्या मातीतून जे 3 कवी आपल्यासमोर रचना सादर करणार आहेत, ज्यांनी वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये, कवितेच्या क्षेत्रामध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा या कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत संपूर्ण मांडणीमध्ये ज्यांचा आहे, वक्तृत्वाची जोपासना करता करता ज्यांना कवितेचा लळा लागलेला आहे, ते आपल्याच या परिसरातले जवळचे आणि ऊर्जा मैत्री परिवाराचे सक्रिय सदस्य माननीय उमेश सुतार, चिंचवाड, गांधीनगर, कोल्हापूर यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. मान्य सचिन सूर्यवंशी यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. मान्य उमेश सुतार, ऊर्जा मैत्री परिवाराचे सक्रिय सदस्य आणि या काव्यांगणामध्ये ज्यांचा संपूर्ण कार्यक्रमामध्ये मोलाचा वाटा आहे, असे आमचे कवी, निमंत्रित कवी उमेश सुतार. ज्यांनी गेली 2 वर्ष आपण ज्यांचं निवेदन पाहिलेलं आहे आणि याही वर्षी ज्यांनी निवेदनाची धुरा आपल्या हातामध्ये घेतलेली आहे, जे सध्या इचलकरंजी येथील महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करत आहेत, ते रोहित शिंगे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. माने प्रमोद कसबले यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. रोहित शिंगे यांचा सन्मान प्रमोद कसबले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. खास राजर्षी शाहू महाराजांच्या कर्मभूमीतून आलेला आमच्या राधानगरीचे माने विश्वास पाटील यांना मी विनंती करतोय. गझल आणि कविता या दोन्हीही काव्य रचनेमध्ये ज्यांनी एक स्वतंत्र ठसा स्वतःचा उमटवलेला आहे, ते विश्वास पाटील. मान्य लवटे सरांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. खरं तर जेव्हा प्रमुख पाहुणा, प्रमुख वक्ता या भूमिका सोडून जेव्हा आपण संयोजकांच्या भूमिकेमध्ये येतो, त्यावेळेला हा सगळा प्रकार पार पाडावा लागतो, त्याला पर्याय नाही. यानंतर मराठी अधिविभाग प्रमुख माननीय नंदकुमार मोरे सरांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत अगदी थोडक्या शब्दामध्ये व्यक्त करायला पाहिजे. असा एक छोटासा प्रश्नचिन्ह मी त्यांच्यासमोर देतो आणि अगदी कमी वेळात ते आपले मनोगत व्यक्त करतील या आशावादासह त्यांना बोलवतो. माननीय नंदकुमार मोरे सर. मगापासून आपण बघतोय त्याचं कोल्हापुरी भाषेत एकाच वाक्यात वर्णन करायचं झालं तर ते असं करता येईल की हे जरा वेगळं आहे. कवितेचा कार्यक्रम आणि असा उत्साह, सगळे कवी हादरलेत. तर या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुनील कुमार लवटे सर, ज्यांच्या हस्ते या काव्यांगण 2024चे उद्घाटन झाले, ते आदरणीय माया पंडित नारकर मॅडम, सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो आणि निमंत्रित कवी मित्र, हा कार्यक्रम समजून घ्यायचा असेल तर केवळ या कार्यक्रमासाठी वापरलेलं नाव लोकराजा, ऊर्जा मैत्री परिवार आणि कोल्हापूर एवढे 5 शब्द बास आहेत. कवितेच्या कार्यक्रमाची प्रेरणा लोकराजांकडून घ्यावी आणि महाराजांच्या प्रेरणेसाठी तरुणांनी एकत्र यावं, असं उदाहरण जगाच्या पाठीवर अपादभूत असेल. कारण शाहू महाराजांनी, सुनील कुमार लवटे सर आणि मी 5 मिनिटं आमच्या ऑफिसमध्ये हीच चर्चा करत होतो की शाहू महाराजांनी कलावंतांसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी जे काय उभं केलेलं आहे ते कधीही सांगून न संपणार आहे. आपण त्यांना लोकराजा अशी जी नामावली देतो ती जगात सर्वश्रेष्ठ आहे. कारण राजे खूप झाले, म्हणजे शाहू महाराज जेव्हा हयात होते तेव्हाच भारतामध्ये 850 पेक्षा जास्त राजे होते.
पण शाहू महाराज हे लोकांचे राजे झाले, कारण त्यांनी आपलं राजेपद बाजूला ठेवून लोकांमध्ये आले. आपलं कोल्हापूर कलागुणाने संपन्न होऊन ते कलापूर कसं होईल यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. एक एक माणूस वेचून आणून कोल्हापुरामध्ये वसवला, त्याला रुजवलं, त्याला खत पाणी घातलं आणि या कोल्हापूरचं नाव अख्ख्या भारतवर्षातच नव्हे तर जगात वाढवलं. आणि ते नाव हा लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार पुढे नेतोय याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आणि त्या सर्व मित्रांना, खरं तर यातले बहुतांश आमचे विद्यार्थी आहेत आणि ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेनं आणि विचारानं भारावलेले आहेत, याचा मला शिक्षक म्हणून मनस्वी आनंद आहे आणि अभिमान पण आहे. तर या सर्वांना आणि निमंत्रित कवींना मी या उत्साहात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद देतो आणि मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. इचलकरंजी विभागातले DYSP माननीय समीर सिंह साळवे सरांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आनंद या गोष्टीचा आहे की प्रशासनामध्ये इतक्या उच्च पदावरती असताना सुद्धा एक ताकदीचा गझलकार हा माणूस आहे. त्यामुळं शब्दांशी सुंदर असा संघ आहे. यानंतर हा मंच मी त्यांच्या हवाली करतो. नमस्कार. काव्यांगण 2024 च्या आजच्या या मैफिलीकरता मंचावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कुमार लवटे सर, उद्घाटक डॉक्टर माया पंडित मॅडम, प्रमुख पाहुणे डॉक्टर नंदकुमार मोरे सर आणि लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार कोल्हापूर, ज्याच्याविषयी मी आत्ता खूप भरभरून प्रस्तावनेमध्ये ऐकलं आणि तो काय आणि किती मोठा परिवार आहे आणि त्याची व्याप्ती आणि त्याचा ध्येय किती मोठं आहे हे या प्रस्तावनेतून जाणवलं. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझे म्हणण्यापेक्षा कवितेवर प्रेम करणारे सर्व रसिकगण, खरं तर आता DYSP म्हणून त्यांनी आधी सांगितलं की त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली बोलायची. आणि तर कवी आहे तर 2 ओळी माझ्या कवितेच्या आणि शाहूंची भूमी आहे म्हणून सुरुवातीला 2 ओळी ऐकवतो की जुनेच काही पुन्हा नव्याने गाऊ आपण, सूर ज्योती शिवबा शाहूंचे होऊ आपण. जुनेच काही पुन्हा नव्याने गाऊ आपण, सूर ज्योती शिवबा शाहूंचे होऊ आपण. लुकलुकता लाजवी काजवा चंद्र आलाही, लुकलुकता लाजवी काजवा चंद्र आलाही, दान दिव्याचे अंधाराला देऊ आपण. सूर ज्योती शिवबा शाहूंचे होऊ आपण. आणि वात वाहतो अभिमानाचा धुंद नसातून, वात वाहतो अभिमानाचा धुंद नसातून, स्वातंत्र्याचे ध्वज उरी फडकावू आपण. सूर ज्योती शिवबा शाहूंचे होऊ आपण. मला वाटते या सर्व परिवाराची आणि आपल्या या कार्यक्रमाची जो पूर्ण हे आहे ते कॅचलाईन ती माझ्या एका जुन्या कवितेतून मला मिळाली आणि मला वाटलं की ती आपल्यासमोर सादर करावी. कविता हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक भाग आजकाल बनलेला आहे असं मला वाटतं. सरांनी मगाशीच मला विचारलं की पोलीस खात्यामध्ये कविता उरलेली आहे का, तर मी सरांना सांगितलं की सर कविता वाढायला लागलेली आहे. त्याचं कारण असं आहे की शेवटी व्यक्त होताना आणि प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्याची आवश्यकता असते. तो येन केन प्रकारे कोणत्या तरी माध्यमाचा आधार घेतो स्वतःला व्यक्त करायला. तर आजकाल ज्या पद्धतीनं सर्व प्रशासन व्यवस्था बदलत आहे आणि पारदर्शक आणि लोकाभिमुख होत आहे, त्यावेळी नवीन मुलं, नवीन तरुणी ज्यावेळी या क्षेत्रामध्ये प्रशासनामध्ये येत आहेत, त्यावेळी ते त्यांच्या भावभावनांना व्यक्त करण्यासाठी वाट ही कवितेच्या माध्यमातून शोधत आहेत. आणि खूप मोठ्या प्रमाणात कविता ही आपल्याला फेसबुक आणि इतर ठिकाणी देखील बघायला मिळेल आणि खूप मोठ्या प्रमाणात ती वाढत देखील आहे. चांगली बाब ही आहे. आणि आपल्यासारख्या कवींचा संघ जर त्यांना मिळाला तर त्यांची कविता निश्चितच चांगली होईल असं देखील मला या ठिकाणी म्हणायचंय. बोलायला खूप आहे, आता मला 2च मिनिटं दिले तर मग म्हटलं अजून एक कविता मी ऐकवतो माझी आणि मी या ठिकाणी थांबतो.
कणाकणांनी क्षणाक्षणांनी बहरत जातू. आजकाल बऱ्याचदा असं होतंय की नवीन मुलं येत आहेत, नवीन मुलं त्यांच्या आशा आकांक्षा स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. बऱ्याच अंशी काही जण यशस्वी होत आहेत आणि काही जण यशस्वी होत नाहीत. मग ज्यावेळी दिशा हरवलेली किंवा निगेटिव्हिटीमध्ये गेलेली मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी माझं हेच सांगणं आहे की प्रत्येक अंधारानंतर जसा दिवस असतो आणि प्रत्येक अपयशानंतर हे यश येत राहतं, त्या पद्धतीनं प्रत्येकानं शेवटी मनुष्य धर्मात मनुष्याच्या गुणामध्ये हा असावा की तो पॉझिटिव्ह असावा आणि त्यानं लढत राहावं, धडपडत राहावं आणि नवीन गोष्टी ह्या आत्मसात कराव्यात आणि नवीन ध्येय, नवीन वळणं, ही नवीन उंची गाठावी. तर ती सांगणारी माझी एक कविता आहे बहरत जातू नावाची. ती मी तुम्हाला ऐकवतो आणि माझं 2 शब्द संपवतो. कणाकणांनी क्षणाक्षणांनी बहरत जातू, नव्या चेतना नव्या उमेदी रुजवत जातू. आकांक्षांनी कात टाकली असेल जेथे, उन्मेषांनी वाट बदलली असेल जेथे. आकांक्षांनी कात टाकली असेल जेथे, उन्मेषांनी वाट बदलली असेल जेथे. त्या गगनांना कवेत घेऊन विहरत जातू, नव्या चेतना नव्या उमेदी रुजवत जातू. आभाळासम आव्हानांची मान मोडुनी, आभाळासम आव्हानांची मान मोडुनी. कर्तव्याच्या क्षितिजावरती ध्यान रोखुनी, लक्ष यशांचे दीप होऊनी उजळत जातू, नव्या चेतना नव्या उमेदी रुजवत जातू. समाधान जे शोधायाला लागत नसते, समाधान जे शोधायाला लागत नसते. इच्छा आणि ध्येय एक मनमनात ठरते, आनंदाच्या सरी सरीतून बरसत जातू, नव्या चेतना नव्या उमेदी रुजवत जातू. आणि शेवटी डोळ्यांमधून मृगजळ सारी उडून गेली, डोळ्यांमधून मृगजळ सारी उडून गेली. पराधीनती रात्र काजळी सरून गेली, डोळ्यांमधून मृगजळ सारी उडून गेली. पराधीनती रात्र काजळी सरून गेली. लोभसवान्या लावण्यांना परखत जातू, नव्या चेतना नव्या उमेदी रुजवत जातू. कणाकणांनी क्षणाक्षणांनी बहरत जातू. तर या नोटवर हे काव्यांगण देखील असंच पुढील काळात बहरत राहील अशा मी शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखिका आणि अनुवादिका डॉक्टर माया पंडित नारकर मॅडम. गुणग्राही, रसिक, कलावंत, वृत्तीची मंडळी, त्यातले काही माझे अतिशय चांगले परिचयाचे मित्रही सुहृदयी आहेत. ऊर्जा परिवाराच्या सगळ्या चैतन्यानं सळसळणाऱ्या माझे तरुण मित्रांनो, तुम्ही आज जो हा मोठा काव्यांगणाचा पसारा मांडलेला आहे त्याबद्दल मी तुमची अतिशय ऋणी आहे. अतिशय आनंद होतो मला की कालपर्यंत मी छोटी छोटी बघितलेली ही रणजितसारखी मुलं आज इतक्या मोठ्या एका कार्यक्रमाचा, उपक्रमाचा आणि अनेक उपक्रमांचा पसारा अशा ब्युटिफुल रीतीनं मांडता आहेत. म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते पहिल्यांदा. आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कवी इथे येतात, आमच्या कोल्हापूरच्या रसिकांना त्यांची कला सादर करतात, त्यांची कविता सादर करतात. ही फार आनंदाची गोष्ट आहे. कारण आपल्याला माहीत असेल की आजच्या जगामध्ये आपल्या सभोवताली जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये त्या दुःखाच्या सगळ्या उच्छ्वासांमध्ये मार्क्सनी म्हटलं होतं की धर्म हे सगळ्या दुःखाचं हृदय आहे. मला असं वाटतं की कविता ही त्या हृदयाची भाषा, त्या दुःखाची भाषा, इतरांना व्यक्त करून सांगणारी भाषा आहे. आणि ती भाषा घेऊन तुम्ही आमच्याकडे आला आहात आणि आमच्या रसिकांना ती ऐकवणार आहात. म्हणून मला लोकराजांच्या नगरीमध्ये तुम्ही सगळे आलात म्हणून फार बरं वाटतं. तुम्हाला माहिती आहे की आपली परंपरा, काव्याची परंपरा फार जुनी आहे. ती कधीपासून सुरू होते असं तुम्हाला जर कोणी विचारलं तर आपल्याजवळ एक उत्तर असं असतं की ज्या वेळेला वाल्मिकींनी क्रौंच वध करणाऱ्या एका शिकाऱ्याला पाहिलं आणि 2 युगुल पक्ष्यांपैकी एक पक्षी मृत्युमुखी पडला त्याचा बाण लागून, तेव्हा मा निषाद असं म्हटलं त्यांनी.
मारू नकोस आणि कवितेची पहिली सुरुवात झाली असं ही उपमा आहे. अर्थातच एक प्रतिरूप आहे की कविता ही व्यक्त काय करते तर दुःख व्यक्त करते. आनंदाने भारावून जाऊन लिहिलेल्या कविता खूप आहेत, पण सरते शेवटी सुर्वे म्हणतात तसं कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतानो थोडासा गुन्हा करणार आहे. आणि हा गुन्हा करण्यासाठी कवितेच्या प्रांगणामध्ये आपण सगळेजण उत्सुक आहात आणि उत्सुक राहाल अशी मनीषा मी व्यक्त करते. तुकारामांनी म्हटलं होतं, आम्हा घरी धन शब्दांची जरत नाही, आम्हा घरी धन शब्दांची जरत नाही, शब्दांची जस्त्रे वेच करू. आमच्याकडे काही नाही आहे दुसरं, आमच्याकडे शब्द आहेत फक्त, पण आमचे शब्द हे इतके भारी आहेत. हे मी मुद्दामून म्हणते, खरं म्हणजे मी मगाशीच हे म्हणणार होते की ऊर्जा आणि या सगळ्या मोठ्या नावातला परिवार हा शब्द ऐकला की जरा भीती वाटते. कारण परिवार तुम्हाला माहिती आहे कोणाशी संबंधित आहे. सगळी भगवी सेना ही परिवाराची सेना आहे. आमच्या दृष्टीनं परिवार ज्या वेळेला एखाद्या चांगल्या कृतीशी समाजामध्ये करण्याच्या हस्तक्षेपाशी निगडीत राहतो त्यावेळेला तो परिवार अभिमानानं ज्याचं सदस्य व्हावं असा परिवार होतो, ऊर्जा परिवार होतो. त्यामुळे या परिवाराचे सदस्य आता तुम्ही देखील आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली समता, एकता, बंधुत्व, स्वातंत्र्य ही सगळी तत्व जे आहेत त्यांचा जागर आपण आपल्या कवितांमधून कराल अशी मला आशा आहे. मला माहिती आहे की कविता हे व्यासपीठावरती झेंडा फडकवत नेण्याची गोष्ट नव्हे, पण कविता ही राजकीय कृती असते. मी फिरदौसचं नाव ऐकलं असेल, मोहम्मद तक्सीमचं नाव ऐकलं असेल. हे जे इराक, इराण यासारख्या अत्यंत आज खूप चर्चेमध्ये आहेत हे देश, तुम्हाला माहिती आहे, त्यांच्यावरती हल्ले झालेले आहेत. या लोकांनी आपल्यावरती हल्ला करणाऱ्या माणसांना, हल्लेखोरांना, इस्रायलींना आणि इतर कुणीही जे असतील त्यांना असं सांगितलं की आम्ही हातात शस्त्र घेणार नाही, आम्ही आमच्या हातात कविता घेऊ, आम्ही आमच्या हातात पेन घेऊ. आणि त्यांच्या कवितेला लोक जितके घाबरत असत तितके कशालाही घाबरत नव्हते. त्यांच्यावरती हल्ले करणारे लोक फार कशाला. आमच्या आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये जो आमचा गदर नावाचा कवी होता, त्या गदर कवीच्या एका, तुम्ही ऐकली असतील त्याची गाणी, गदरची गाणी ही फार प्रसिद्ध गाणी आहेत, क्रांतीची गाणी आहेत, उत्तम कविता आहेत की ज्या हृदयाच्या तळापासून वरती येतात, जनतेच्या दुःखाविषयी बोलणाऱ्या. त्या गदरचं नाव जरी काढलं तरी परिसरातले सारे 25 पंचक्रोशीमधले सगळे लोक एकत्र येऊन मोठा कार्यक्रम होत असे. त्याचा मला मुद्दा मांडायचा आहे तो हा की तुमच्या लेखणीला कुणाची गुलाम होऊ देऊ नका. गुलाम करण्यासाठी आसुसलेले लोक खूप आहेत. विशेषतः ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये, हौजाच्या काळामध्ये, म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण वगैरे 90पासून आलेलं, तुम्ही कवितेतले प्रवाह वेगवेगळे बघितलेत तर आज आपल्याला असं दिसतं की एका अत्यंत ॲब्झर्ड अशा रियालिटी, अशा वास्तवाचा आपण सामना करतो आहोत. म्हणजे तुम्ही हे जर नवीन कवी पाहिले, प्रज्ञादया पवार असेल, संजीव खांडेकर असतील, तर ह्या वेगळेपणाचे अनेक आविष्कार आपल्याला यांच्या कवितेमधून दिसतात. मला रणजींनी असं सांगितलं होतं की बोलायचं असेल तर 8 मिनिटाच्या वर 1 सेकंदसुद्धा होतं कामा नये. आणि मी शाळेत टोल पडल्यानंतर थांबणारी प्राध्यापिका असल्यामुळे माझी ही सवय बहुतेक त्यांना घाबरवून टाकणारी असली पाहिजे असं मला वाटतं. पण मी माझ्या वचनाला जागेन, माझ्या शब्दाला जागेन. बोलण्यासारखं खूप आहे, पण कविता हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेवा. हे शस्त्र तुम्ही परजायला हवं. हे शस्त्र तुम्ही स्वतःच्या गुणावगुणांचा, सुखदुःखांचा हिशोब मांडण्यासाठी नाही, तर या समाजामध्ये जे कोणी दलित आहेत, जे कोणी दडपलेले आहेत, जे कोणी आजपर्यंत त्यांच्या भावना आविष्कृत न करणारे आहेत, करू न दिलेले आहेत,
त्यांचा आवाज होण्याची तुम्ही मग क्षमता बाळगली पाहिजे. कविता ही फक्त गुडी वाटणारी, छान छान वाटणारी अशी गोष्ट नाही. कविता म्हणजे दागिना नव्हे. कविता म्हणजे हृदयाच्या अंतस्फोटामधून आलेली बदलाची ऊर्जा. आणि ही ऊर्जा या ऊर्जा नावाच्याच गटाकडून आज तुमच्यामध्ये चेतवली जाते. जी अगोदरच होती तिला कदाचित आणखी फुंकर घालून अधिक पेटवलं जाईल अशी मला आशा वाटते. परत एकदा जेव्हा मी पेटवणे हा शब्द वापरते तेव्हा तुम्ही मेणबत्ती घेऊन किंवा दिवे घेऊन मशाल घेऊन आग लावावी कशाला असं मला वाटत नाही. परंतु ज्या मूल्यांना ज्या प्रस्थापितांनी आपल्याला आजपर्यंत दडपलेलं आहे त्याच्या विरुद्ध एल्गार करणारी कविता जर असेल तर त्या कवितेला बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तसे की तुमच्या राजकारणाला जितकं महत्त्व आहे तितकंच तुमच्या कलेला महत्त्व आहे. बाबूराव बागुल असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील, हे सगळे लोक ज्या विचारांनी प्रेरित झाले, ज्या बदलाच्या विचारांनी प्रेरित झाले, तो बदल तुम्हाला स्त्रियांच्या जीवनामध्ये, दलितांच्या जीवनामध्ये, आदिवासींच्या जीवनामध्ये आणि या जगामध्ये दडपणाऱ्यांच्या वरवंट्याखाली दुःख भोगणाऱ्या अनंत माणसांमध्ये दिसून येतो. त्याचा आवाज तुम्ही तुमच्या कवितेमध्ये बनावं असं मला वाटतं. मला संयोजकांनी इथे येऊन ह्या कवी संमेलनाचं उद्घाटन करण्याची आणि त्या निमित्तानं 4 शब्द बोलण्याची जी विनंती केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आपण सर्वांनी माझे हे 4 बोल ऐकून घेतले याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि थांबते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, खरं तर ज्या माणसाकडे पाहिल्यानंतर आयुष्यात सर्व काही संपलं तरी चालेल पण माणसाच्या जगण्यातली ऊर्जा संपता कामा नये, असा ऊर्जेचा महामेरू आणि ऊर्जेचा अखंड प्रेरणास्त्रोत म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ज्या माणसाकडे पाहतोय ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक माननीय सुनील कुमार लवटे सरांना मी विनंती करतो. खरं तर ज्यांच्या पुस्तकानं अनेक लोकांना ऊर्जा बहाल केली असं खाली जमीन वर आकाश नावाचं सरांचं पुस्तक, म्हणजे ज्याच्या पाठीशी कुणीही नाही, आकाश आणि जमीन हे 2च आई वडिलांच्या प्रमाणे ज्या सामान्य माणसाच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम केलं असं एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक सुनील कुमार लवटे सरांना मी विनंती करतो की आपण आपलं या काव्य मंचावरती मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. लोकराजा शाहू मैत्री परिवारची तरुण सगळ मंडळी, कोल्हापुरात सगळ्यात तरुण कोण आहे की ज्याला आपल्याला अध्यक्ष करता येईल असा शोध घेत होते आणि त्यांना माझा शोध लागला. मित्रांनो, तारुण्य वयाचं नसतं, मनाचं असतं, भावनांचं असतं. याची परत मला एकदा जाणीव या अध्यक्षपदाने दिली. मी हिंदी शिकवत होतो आणि तेव्हा विशेषतः पहिल्या तासाला नवाळीचा पहिला दिवस ज्या दिवशी असतो 15 जूनच्या दरम्यान केव्हा तरी, तेव्हा मी आवर्जून पहिलं लेक्चर जे द्यायचो ते कवितेवर द्यायचो. आणि कवितेवर देत असताना माझा हेतू असा असायचा की कविता ही अशी नस असते माणसाची की जी तुम्हाला बरोबर दुसऱ्या नाळेशी जोडते. तुम्ही असं आठवून पहा की तुम्हाला तुमची पहिली कविता कुठे कशी भेटली. कविता भेटायला लागते, मग भिडते. नंतर भिडते हा शब्द ज्यांना भिडलेल्या कविता त्यांनाच कळेल, बाकी सगळे दुर्भागी. मी अशीच एक कविता शोधत होतो, इजा बिजा तिजा. इजा बिजा तिजा कळेल का? पहिल्यानं नाही म्हटलं, दुसरीनं नाही म्हटलं, तिसरीनं नाही म्हटलं आणि मग मला विजेचा शोध लागला. तर असा इजा बिजा तिजेनंतर विजेचा जेव्हा शोध लागतो तेव्हा माणसाचं जीवन सुरू होतं. कवितेमध्ये अशी प्रचंड ताकद असते जगण्याची, ऊर्जेची. वियोगी होगा पहला कवी, आह से उपजा होगा गान. म्हणजे कवितेचा शोध कसा लागला
तर कवीनंच असं लिहिलं आहे की पहिला कवी बहुतेक वियोगी असेल माझ्यासारखा, आणि त्याला आपलं दुःखदर्द व्यक्त करण्यासाठी तो माध्यम शोधत होता आणि त्याला कविता त्याच्या हाती सापडली आणि मग त्याचं जीवनच कविता होऊन गेली. कविता अशी नसते मित्रांनो की ती मिशी फुटत असताना, पहिला पदर ढळत असताना निर्माण होते आणि मग आयुष्यभर संगत करत राहते. कवितेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असतं की आता मी 75 वर्षाचा तरुण झालो तरी माझ्या कवितेचा पाझर आटलेला नाही. आणि तो पाझर आटलेला नाही म्हणजे मी अजून एखादी 16 वर्षाची सुंदर तरुणी माझ्या मनात बसली, या वयात पण बसते, बसायला पाहिजे जर तुम्ही तरुण असाल तर. मानसिक ऊर्जा नावाची गोष्ट, भावनिक ऊर्जा नावाची गोष्ट वयावर कधीच असत नाही. विशेषतः मी सगळ्या तरुण मित्रांना सांगणार आहे की तुम्हाला जीवनामध्ये सार्थक्य आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकवायचं असेल तर हे जे ऊर्जावान टॉनिक आहे कवितेनं तुम्हाला दिलेलं, म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही व्यक्त कुठे व्हायचो? तुम्ही हसणार नसाल तर सांगतो की त्या काळात मुक्त भिंत एकच असायची, ती म्हणजे टॉयलेट. आत्ताही बऱ्याच कविता मला टॉयलेटमध्ये अजून वाचायला मिळतात. तिथे मुक्त पण असतं. टॉयलेट पोएट्री जी असते ना ती अत्यंत मुक्त असते. मला पहिल्यांदा कळायचं नाही की ते बदामामध्ये बाण वगैरे काय असतं वगैरे. ते कवितेने मला हळूहळू शिकवलं की अरे हे काय आहे संकेत सगळे, या संकेतांचा अर्थ काय. कविता तुम्हाला मराठीचा प्राध्यापक नाही शिकवत, कविता तुम्हाला डॉक्टर माया पंडितांसारखा कुलगुरू नाही शिकवत किंवा माझ्यासारखा साहित्यिक नाही शिकवत. कविता तुम्हाला आपोआप गायला शिकवते, लिहायला शिकवते, नाचायला शिकवते आणि खरं म्हणजे त्याच गल्लीतून त्याच घरासमोरून घिरट्या घालायला पण शिकवते ती कविताच. ज्यांनी घिरट्या घातल्या नाहीत, मी आजही घिरट्या घालतो, ज्यांनी घिरट्या घातल्या नाही तो कवीच नाही. मग त्याचं मरण सुरू झालेलं असं समजायचं. ज्या दिवशी तुमची कविता मरेल त्या दिवशी तुमचं जगणं संपलं. मी तुम्हाला सांगेन ऊर्जावान मित्रांनो, मी जेव्हा तुमच्यासारखा ऊर्जावान होतो वयाच्या अर्थाने, बाबा आमटे माझे आयडॉल पोएट होते. बाबा आमटेंचं एक सुंदर काव्य अजून तुम्ही वाचा, सगळ्यांनी वाचलं पाहिजे. ज्यांना आपलं तारुण्य सुरक्षित ठेवायचं आहे आणि ते पण अत्यंत उज्ज्वलपणे ज्यांना तारुण्य सुरक्षित ठेवायचं आहे त्यांनी ज्वाला आणि फुले नावाची कविता त्यांची जी आहे कविता संग्रह, एकमेव कविता संग्रह आहे बाबा आमटेंचा, तो वाचा. तुमच्यासारखा तरुण असताना मी वाचलं आणि बाबांना भेटलो. असंच बसलेलो होतो मांडी घालून. पूर्वी खुर्च्या नव्हत्या मित्रांनो, अशा समारंभांना पूर्वी खुर्च्या असायच्या नाही, छान मांडी घालून बसायची माणसं. आत्ता पण मी आलो आणि मांडी घालून बसलो, कारण त्या काळात युवराजसारखा असाच मी मांडी घालून बसायचो, माझा प्रिय विद्यार्थी. बाबा आमटेंनी त्या दिवशी सांगितलेली तारुण्याची व्याख्या मी आजही माझ्या खांद्यावर आहे तशी ठेवलेली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की ज्याच्या तरुण खांद्यावर तरुण डोकं असतं तो तरुण, ज्याच्या तरुण खांद्यावर तरुण डोकं असतं तो तरुण. माझा खांदाही तरुण आहे आणि डोकंही अजून तरुण आहे त्या कवीमुळे. मी एक दो बाके नावाची कविता, एक कथा शिकवायचो. त्याच्यामध्ये छान व्याख्या, तुम्हाला ती आणखीन टाळ्या वाजवाल तुम्ही. तरुण कौन जिसकी आंखें तिरछी नहीं होती वह जवान, जिसकी आंखें तिरछी नहीं होती. आता मला कळत नाही की ही पोरं डोळा का मारत नाहीत. आमच्या काळात डोळा मारण्याचा एक प्रकार होता. आता मी कुणाला डोळे मारताना बघत नाही, डोळे वटारतानाच पाहतो. ते सौंदर्य संपलं कवितेतलं.
मी तुम्हाला सांगेन की आता डोळा मारायला शिका, डोळे काढायला मात्र शिकू नका. धन्यवाद. धन्यवाद सर. सर बोलायला लागले तरी पुरुष देह असून सुद्धा आईच्या काळजानं कसं व्यक्त होता येतं याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे सर ज्या ज्वाला आणि फुलेचा सरांनी उल्लेख केला त्या बाबा आमटेंनी त्या कविता संग्रहामध्ये फार सुंदर असं लिहिलंय. बाबा आमटे म्हणतात की समाजसेवेची अंबट कैरी चावून चावून दात पार आंबून गेलेत हो, तरी सोडवत नाही. या राजकीय पानबुड्या कधी माझ्या जहाजाला सुरुंग लावतील याचा काही नेम नाही, तरी सुद्धा त्याच जहाजावर माझी सर्वात जास्त प्रीती आहे. कारण बुडत्या जहाजासोबत स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जिथे जिवंत असतात तिथंच बुडता देश वाचविणाऱ्या नाविकांच्या पिढ्या वाढतात. लाटांच्या उग्र कल्लोळांना आणि येणाऱ्या वादळांना हे सांगा की मी अजून जहाज सोडलेलं नाही. धन्यवाद सर. यानंतर या उद्घाटन सत्राचे आभार मानण्यासाठी मी माननीय युवराज पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या सत्राचे आभार मानावेत. नमस्कार. प्राध्यापक शिवाजीराव भोसले सर एका ठिकाणी असे म्हणतात की ज्यांना मित्र आहेत त्यांनी ते जपावेत, ज्यांना मित्र नाहीत त्यांनी ते शोधावेत, पण मित्रांशिवाय जगण्याची वेळ शत्रूवर देखील येऊ नये. आणि लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार कोल्हापूरच्या वतीनं काव्यांगण 2024 या निमंत्रितांच्या राज्यस्तरीय कवी संमेलनाचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. या समारंभाचं आभार व्यक्त करण्यासाठी मी व्यासपीठावरती उभा आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुनील कुमार लवटे सर, या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर माया पंडित मॅडम, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर नंदकुमार मोरे सर, त्याचबरोबर सभागृहात उपस्थित असलेले प्राध्यापक रणधीर शिंदे सर, या सर्वांचं काव्यांगण 2024 या सर्व मित्र परिवाराकडून मनापासून आभार मानतोय. याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय मारुती माने, हॉटेल नैवेद्यम कोल्हापूर, माननीय विजय आवळेकर सर, युवा उद्योजक समोसेकर कोल्हापूर, याचबरोबर माननीय समीर सिंह साळवे, पोलीस उपाधीक्षक इचलकरंजी विभाग, माननीय प्रणील गिल्डा, पोलीस उपाधीक्षक मिरज विभाग, माननीय सुधीर भातमारे, सीओ सचिव अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र शासन, माननीय सचिन सूर्यवंशी, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते, त्याचबरोबर माननीय प्रवीण कोडोलीकर, प्रयोधी सोशल अँड कल्चरल फाउंडेशन कोल्हापूर, माननीय प्रमोद कसबले, यश टूर अँड ट्रॅव्हल्स पुणे, त्याचबरोबर माननीय सुनील कांबळे सर, माननीय सतीश पाणारी सर, या सर्वांचं काव्यांगण 2024 यांच्या वतीनं मनापासून आभार. याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अरुण नरके फाउंडेशनचे चेतन नरके सर, पैलवान थंडाईचे माननीय अमर पाटील, लोकराजा क्लासेसचे माननीय विजय पाटील, अश्वमेध टूर अँड ट्रॅव्हल्सचे माननीय संदीप यादव सर, याचबरोबर UK युनिक इन्स्टिट्यूट कागलचे माननीय काशीनाथ शेळके, माननीय किरण कुमार साळोके सर, सामाजिक कार्यकर्ते, माननीय विजय चौगले, युवा व्याख्याते आणि उद्योजक शाहूवाडी, मोतीबाग तालीम मंडळ कोल्हापूर, या सर्वांचं काव्यांगण 2024 यांच्या वतीनं मनापासून आभार. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्वच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचं, ऊर्जा मैत्री परिवारातील सर्व सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांचं, सर्व ज्ञात अज्ञात सर्वांचं काव्यांगण 2024 यांच्या वतीनं मनापासून आभार. आणि हा उद्घाटनाचा समारंभ याच ठिकाणी संपला असं मी जाहीर करतोय.